आताची सर्वात मोठी न्यूज, सगळ्यांच्या सर्व गोष्टी आपल्याला पूर्ण करता येत नाही. देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य, मोठा गेम होण्याची शक्यता. महाराष्ट्रात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे. आज त्यांची भाजपच्या गटनेतेपदी आज निवड करण्यात आली. उद्या 5 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांचा आझाद मैदानावर ग्रँड शपथविधी सोहळा पार पडेल. मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर राज्याचे 21वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस राज्याचा कारभार सांभाळतील. विधिमंडळाच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदाच भाषण केले. यावेळी त्यांनी भाजपच्या नवनियुक्त आमदारांना सूचक सल्ला दिला. देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी सर्व नेत्यांचे वरिष्ठांचे आभार मानले. आज आपल्या महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं. भाजपला 132 आणि महायुतीला 237 जागा मिळाल्या. या महाराष्ट्रातील अभूतपूर्व यश आहे. मोदींचा आभार मानेल. बूथचा कार्यकर्ता म्हणून, वॉर्डचा कार्यकर्ता म्हणून काम केलं. अशा व्यक्तीला 3 वेळा मुख्यमंत्री पदावर बसवलं. एकदा 72 तासांसाठी होतो, पण टेक्निकल मुख्यमंत्री होतो. हा पक्ष मोठा झाला, त्यांनी संधी दिली. मी मोदींचा आभार मानतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तुम्ही आहात म्हणून मी इथे आहे. तुम्ही नसता तर मी नसतो. त्यामुळे तुमचे सर्वांचे मनापासून आभार मानतो. पण पुढची वाट अपेक्षा पूर्ण करण्यासाठी संघर्षाची आहे. आपल्याला अपेक्षा पूर्ण करायची आहे. आपलं महायुतीचं सरकार आहे. आपल्या सर्व मित्रांना एक दिलाने सर्वांना सोबत घेऊन एवढा कौल असल्यावर सगळ्यांच्या सर्व गोष्टी आपल्याला पूर्ण करता येत नाही. पण मोठा गोल घेऊन आपण राजकारणात आलो आहोत. पदासाठी किंवा कोणीतरी मोठं करावं यासाठी आलो नाही. येत्या काळात 4 गोष्टी मनासारख्या होतील तर 4 गोष्टी मनाविरुद्धही होतील. लार्जर एस्टिमेटमध्ये काम करू, आपली शक्ती दाखवून देऊ, असेही सूचक विधान देवेंद्र फडणवीसांनी केले. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.